सभापती महोदया, पवित्र पोर्टलची जी तरतूद आहे ती MEPS रूल्समध्ये करण्यात आलेली आहे आणि त्याला वैधानिक स्वरूप प्राप्त आहे। त्याच्यासोबतच 100% भरतीच्या संदर्भामध्ये ऑलरेडी आम्ही वित्त विभागाला या संदर्भातला प्रस्ताव सादर केलेला आहे आणि त्याला अधिकृतपणे मान्यता मिळाल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे पुढे जाता येईल। परंतु आदरणीय अभ्यंकर साहेबांना पण माहिती आहे की शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये एक पारदर्शकता यावी आणि उच्च शिक्षित लोकांना पण त्या ठिकाणी स्थान मिळावं की जेणेकरून गुणवत्तापूर्ण शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळायला पाहिजे। या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून ही पवित्र पोर्टल प्रणाली त्या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि म्हणून मला वाटतं की जसं मी आपल्या पहिल्या प्रश्नालाच उत्तर देताना सांगितलं की त्याच्यामध्ये आणखी काही आपल्याला अपेक्षित असेल तर सर्व मिळून आपण चर्चा करूया आणि चांगल्या ज्या काही सूचना असतील तर निश्चितपणे त्याचं स्वागत असणार आहे की जेणेकरून शेवटी त्या शिक्षक बांधवांच्याही इच्छेप्रमाणे आणि त्या संस्थेच्याही दृष्टिकोनातून शेवटी हित आपल्याला विद्यार्थ्यांचं बघायचं आहे। त्या दृष्टिकोनातून जे जे काही करावं लागेल ते आपण करूया।